नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग इंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 7:34 ते 9:11 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:48 ते 12:25 आणि यमगंड काळ दुपारी 3:38 ते 5:15 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर युतियोग करणार आहे. हर्षल बरोबर लाभयोग करणार आहे. त्याचप्रमाणे मंगळाबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून, राहू, शुक्र आणि शनी याबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती अजिबात घेऊ नका. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र निर्णय छोटे किंवा मोठे घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण तुमच्या अडकलेली कामंसुद्धा मार्गी लागू शकतील. काही उत्पन्नाच्या संदर्भातल्या नवनवीन संधी डोळ्यासमोर येतील की ज्या शुभफलदायी राहतील. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहील. कॉन्फिडन्स एनर्जी येईल. जबरदस्त दिसून येईल. कामाचा झपाटा ओरख चांगला राहील. भाग्याची साथसुद्धा उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. निराळे उपजीविकेच्या संदर्भातली साधनं तुमच्या नजरेसमोर येऊ शकतील की जी उत्तम असतील. याचप्रमाणे काही चांगले लाभ मिळू शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल आणि लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. कामाचा उरक दांडगा राहील. तुमची कार्यक्षमता उत्तम दिसून येईल. कॉन्फिडन्स एनर्जी मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. अतिशय चांगल्या इंट्युशन्स, अंतःप्रेरणा तुम्हाला येऊ शकते. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल
तर तत्संबंधी काही चांगले अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती करणार आहे. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची रिस्क आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस जास्त प्रमाणात जाणवेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. त्याचं रिझनिंग लवकर होणार नाही. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही चुकीचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहा. इझी मनीच्या मागे धावू नका. स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करेल. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात वादविवाद किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही शॉर्ट टर्ममध्ये चांगले लाभ मिळू शकतील. भाग्याचे उत्तम प्रकारे साथ लाभेल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर गैरसमजाचं वातावरण तयार होईल. वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यांच्या आरोग्यासंदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे जाऊ नका. घरातलं वातावरण थोडंसं कलुषित राहील. त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. अडकलेली कामं पूर्ण होताना दिसेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस चांगला राहील. काही चांगले इंट्युशन्स मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल चांगली दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र अनपेक्षित, अनावश्यक आणि चुकीचे खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यासाठी सुद्धा काही तुम्हाला खर्च करावे लागतील. त्यांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. मात्र कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका. फसवलं जाणं किंवा मानसिकतेवरती थोडासा परिणाम करणारा दिवस राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. जे काय तुमचे निर्णय असेल ते नीट विचारपूर्वक करणं आणि त्या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.